हाँ तो मित्रों मी लक्ष्मण बेवडा. हाय लक्ष्मणजी. हाय 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 हाय. आज काही दारू पेलो नाही म्हणून आनंदी आणि सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्र माझे दारूडे पण वेगळं तिकडं नव्हतं, की आमच्यासारखंच होतं आणि दारूची समस्या घेऊनच मी अल्पसंख्याकांच्या मिटिंगला आणल्या गेलो होतो. आणि काही ठराविक मीटिंगमध्ये माझी दारू थांबली मित्र. आणि आज मला नाशिक समूहाने प्रार्थनेचं महत्त्व या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मित्र मी विजयपथ समूह अमरावतीचा बांधव आहे मित्र. मी स्पॉन्सर घेतलेला आहे आणि 12 पायऱ्यावर काम करून चांगलं सुरळीत जीवन जगण्याचा प्रयत्न चालू आहे मित्र. तर मी सुरुवातीला जेव्हा मी येमध्ये आणल्या गेलो होतो, माझ्याकडे 2 बांधव आले होते आणि त्या 2 बांधवांनी मला संदेश दिला होता अल्कोहोल अकॅडमीचा. आणि त्यांनी एकच विचारलं होतं, बाबा रे म्हणे तुला दारूची समस्या आहे काय? तर मी त्याला एक स्पष्ट उत्तर दिलं होतं की मला दारूची समस्या नाही आणि मी दारुड्याच्या मोतीत सुद्धा जात नाही. आणि मला असं वाटायला लागलं होतं की मी ह्या व्यक्तीला खूप उल्लू बनवलं, म्हणजे मी खोटं बोललो. पण त्याचं प्रतिउत्तर त्यांनी एकच दिलं मला, त्या बांधवांनी, का बांधवा म्हणे तुला दारूची समस्या नाही, फार छान गोष्ट आहे म्हणे, आणि खरी समस्या तुझी हेच आहे म्हणे, तू दारुड्याच्या मोतीत जात नाही. तर मी थोडं अचंब्यात पडलो, म्हटलं हा काय बोलून राहिला. आणि त्याने मग सांगितलं का तुला दारूची समस्या नव्हती पण मला होती म्हणे, आणि मी अल्कोहोलिकच्या मीटिंगला म्हणे इतके वर्षापासून जात आहे आणि आज इतके वर्षापासून सोबर आहे. ते दोन्ही बांधव सांगत होते. आणि मी अचंब्यात पडलो का हा इतके दिवसापासून दारूपासून कसा दूर आहे. मी तर लाख प्रयत्न केले दारू सोडण्यासाठी आणि पुन्हा बाहेर गावी जाऊन शेण खाल्लं. आणि मी त्याला सांगितलं की अशी जी गोष्ट आहे म्हटलं, तर म्हणे तुझ्याकडे कार्यक्रम नव्हता म्हणे म्हणून तू 11 महिन्यानंतर शेण खाल्लं म्हणे, पण आमच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही इतके दिवस दारूपासून दूर आहे. तर मला कुठेतरी आशादायक विचाराची मला देवाणघेवाण झाली आणि माझ्यात आशा निर्माण झाली की माझी इथे दारू थांबू शकते. आणि मग मी मीटिंगला गेलो. आणि मीटिंगला येण्याच्या मागं फारच मी असा चौकशीला आलो नव्हतो की असं मनापूर्वक माझी इच्छा असता नाही. मीटिंगमध्ये येण्याची काही थोडीफार माझी मजबुरी होती. आणि मला एक लक्षात आलं होतं की अजून काही दिवसपर्यंत जर मी असाच राहिलो दारू पीत तर माझा मृत्यू अटळ आहे. कारण परिस्थिती फारच दारूमुळे चिघळली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारखा दारुड्या मरता क्या करता क्या, अशा परिस्थितीमध्ये आल्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. आणि मीटिंगमध्ये आलो, बसलो. समोर एक प्रमुख व्यक्ती बसलेला होता. टेबल, खुर्ची समोर टेबल, त्याच्यावर काही पुस्तकं वगैरे होते. आणि तो उभा झाला आणि त्याने एकच म्हटलं की आपण प्रार्थना करून मीटिंगला सुरुवात करू. त्याच्या म्हणण्यानुसार लोक उभं राहिले आणि म्हणून मी सुद्धा उभा राहिलो. लोकांनी हात जोडले, मी सुद्धा हात जोडले. प्रार्थनेला सुरुवात झाली. मी सुद्धा त्यांच्या मागे मागे प्रार्थना म्हटली. आणि प्रार्थनेचे जे शब्द आहे माझ्या कानी पडत होते, कारण मला ते प्रार्थना माहीत नसल्यामुळे मी प्रार्थना म्हटली नाही, म्हणून फक्त ऐकली. आणि मी त्या प्रार्थनेला कुठला विरोध केला नाही. आणि मीटिंग सुरू झाली. चेअरमन सभासदाचं नाव घेऊन आवाज देत होता आणि तो सभासद आपलं भाषण चालू करण्यापूर्वी केवळ ईश्वराची कृपा, आज दारूपासून लांब आहे आणि प्रार्थनेची मदत, हे जेव्हा शब्द माझ्या कानी पडले आणि म्हणून मला एकच विचार करत होतो की दारुड्यावर ईश्वराची कृपा असते काय? ईश्वराची कृपा जर असती
आणि प्रार्थनेने जर दारू थांबण्यास मदत झाली असती तर मी बेवडा झालो नसतो. कारण माझ्याकडे सुद्धा अनेक प्रार्थना होत्या दारू पिण्याच्या काळात. अनेक प्रार्थनेचे मी उपयोग केले, पण दारू थांबली नाही. आणि मनात एक विचार आला की हे प्रार्थनेने जर दारू थांबली असती तर देशीचे दुकानच बंद पडले असते. गव्हर्नमेंटचा करोडो रुपयाचा लॉस झाला तर रेव्हन्यू मिळाला नसता. तर हा विचार तर तो लॉस झाला असता, गव्हर्नमेंटचं नुकसान झालं असतं, हा विचार मी नाही करून राहिलो होतो. तर माझी दारू आणि माझे दारुडेपण हा विचार माझ्या मनात करून राहिला होता. आता प्रार्थना आणि ईश्वर याचा कुठेतरी परस्पर संबंध येतोच. ईश्वराशिवाय प्रार्थनेला कुठलंही वेट नाही. मनात ईश्वराची कल्पना नसेल किंवा ईश्वराला तुम्ही मानत नसाल तर कुठली प्रार्थनेला काही असं फारसं वेट येणार नाही, असा माझा मत आहे. आणि ईश्वराच्या बाबतीत माझं मन जरी दूषित होतं तरी पण त्याच ईश्वराची प्रार्थना करायला जेव्हा लोक उभे झाले म्हणून मी उभा झालो, लोक म्हणतात म्हणून मी प्रार्थना म्हणायला लागलो, मनापासून जरी प्रार्थनेचे शब्द ओठाला आले नाही तरी पण प्रार्थना करायला लागलो. आणि एकच लक्षात आलं, जो लक्ष्मण बेस्वितीने वागणारा, कोणाचं न ऐकणारा, दारूपासून दूर न राहणारा लक्ष्मण येथे 100 शिस्तीत उभा राहिला. हा एक माझ्यासारख्या दारुड्यासाठी, लक्ष्मणसाठी एक मॅजिक, ॲक्शन इज मॅजिक वर्ड म्हटलं गेलं. माझ्यासाठी हा एक चमत्कार होता आणि एक प्रकारची माझ्या शरणागतीला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पण स्वीकार करायला तयार नव्हतो. जरी शरणागतीची सुरुवात झाली पण स्वीकार जो आहे, स्वीकार करायला अजिबात तयार नव्हता. आणि प्रार्थना आणि ईश्वर याच्या बाबतीत माझ्या संकल्पना वेगळ्याच होत्या. प्रार्थना आणि श्रद्धा ठेवणे म्हणजे ईश्वराकडून काहीतरी अपेक्षा पूर्ण करून घेणे. त्याचं कारण काय होतं मला, माझ्या घरात तसे संस्कार माझ्यात लहानपणापासूनच रुजवले गेले होते. आणि देवाबद्दल एक भीती सुद्धा मला दाखवण्यात आली होती. आणि ती भीती दाखवण्यात आली होती. आणि मी अशा एक धार्मिक घराण्यात पैदा झालेला, जिथे रोज सकाळ संध्याकाळ पूजापाठ, आरत्या, भजन, उपास, तापास असं असं वातावरण जे आहे, अशा वातावरणातच माझं लहानपण गेलं. आणि तेच संस्कार माझ्या आईनं मला, ते संस्कार माझ्यावर सुद्धा पडले, चांगले संस्कार. आणि आईनं केव्हा मला जर म्हटलं की देवापाशी दिवा लाव लक्ष्मण, तर मी 17 कामं सोडून देवापाशी दिवा लावत होतो. आईनं देवाबद्दल एक भीती सुद्धा दाखवली होती, कुठली, की कुठलंही वाईट काम करू नये, देव बाप्पा सजा देतो. त्यामुळे कुठलंही वाईट काम माझ्या हातानं घडत नव्हतं. म्हणजेच माझ्यावर एक प्रकारचे धार्मिक कुटुंब असल्यानं चांगले संस्कार पडले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईनं एक सांगितलं होतं मला की कुठलंही चांगलं काम करायला जायचं असेल तर देवळात जायचं, देवाला आळवायचं, देवाला प्रार्थना करायची, देवा मी आज चांगल्या कामी चाललो आहे, कामात मला यश प्राप्त होऊ दे. आणि त्याचे परिणाम जे होत होते तर त्या कामात मी सक्सेस होत होतो जेव्हा जेव्हा मी परमेश्वराला आळवलं. आणि प्रार्थनेमध्ये मला काहीतरी एक दम दिसायला लागला आणि ईश्वरात एक श्रद्धा माझी दृढ व्हायला लागली. आणि मग एक प्रकारचं मला सवय लागली की मी परमेश्वराला प्रार्थना करावं, घंटी वाजवा आणि आपली गरज काय आहे ते देवाला सांगावं आणि देवानं ते पुरी करा. म्हणजे एक माझं सवयीमध्ये रूपांतर झालं. आणि आम्ही 4थ्या वर्गात होतो. आता 4थ्या वर्गात चांगल्या तऱ्हेनं पास व्हायसाठी देवाला प्रार्थना केली, देवा पहिला नंबर आला पाहिजे,
कारण आमच्या वेळेस काय होतं माहिती आहे, 4थ्या वर्गात आणि 10व्या वर्गात बोर्डाची परीक्षा होती. आणि जो 4थ्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेत पास झाला तर त्याचं गावात स्वागत होत होतं. तर माझी सुद्धा ती अपेक्षा होती की माझं सुद्धा गावात स्वागत व्हावं. आणि देवावर माझी जबरदस्त श्रद्धा होती, कारण मी देवाचं काम करत होतो. आणि मग देवाला मी माझी अपेक्षा जी होती ती देवासमोर मांडली आणि सक्सेस झालो. 4थ्या वर्गात मी चांगला बोर्डाच्या परीक्षेत पास झालो, गावात स्वागत झालं. तशीच अपेक्षा मग 10व्या वर्गात केली. 10व्या वर्गात सुद्धा तेच घरानं देवाला की देवा, आता बोर्डाची परीक्षा आहे, 10व्या वर्गाची परीक्षा आहे, SSCची परीक्षा आहे, आता याच्यात तू जरा मला बघून घे. माझा अभ्यास झाला नाही. अभ्यास झाला नाही का केला नाही ते माझं मला माहिती, पण देवाला सांगायचं. आणि देवाला एक आश्वासन देत होतो की देवा, तुझ्या नारळ फोडल, पेढे वाटल. आणि जशी अपेक्षा राहत होती देवाकडून तसं मी आश्वासन सुद्धा त्या प्रकारचं देत होतो. छोटं आश्वासन, छोटी अपेक्षा, छोटं आश्वासन, मोठं अपेक्षा, मोठं आश्वासन. आणि मग 10व्या वर्गात सुद्धा तोच प्रयोग. मंदिरात गेलो, देवाला आळवलं, बोर्डाची परीक्षा आहे, समोर मग चांगला हुशार विद्यार्थी येऊ दे, काप्या चालू दे, फर्स्ट क्लासमध्ये पास होऊ दे, मग तुला असं देईन तसं देईन. पण काय झालं, देवानं माझं ऐकलं नाही. बोर्डाची डाळ पडली, नापास झालो मी. आणि नापास झाल्यानंतर बऱ्याचशा सप्लिमेंट द्यावं लागल्या. मग 3rd क्लासमध्ये पास झालो आणि 3rd क्लासची नोकरी लागली. तर याला दोषी कोण? परमेश्वर. आणि त्यामुळे माझी परमेश्वरावरची श्रद्धा उडाली. जी जबरदस्त श्रद्धा होती ती अजिबात उडाली. आणि मग देव नाही, प्रार्थने में कुछ पडा नाही, हे माझे विचार, माझे प्रार्थनेबद्दल भरकटलेले विचार. प्रार्थना मग मला वेगळ्याच काही वाटत होत्या आणि मी देवाचा पिछा सोडला. मग जो भी करेंगे अपने बलबूते पे देखा जाएगा. आणि हे मध्ये येण्याआधी लहानपणी मी बऱ्याच प्रार्थना ऐकल्या होत्या, असं नाही आहे. अनेक प्रकारच्या प्रार्थना ऐकल्या होत्या. काही शाळेमध्ये प्रार्थना केल्या जात होत्या, मंदिरात प्रार्थना ऐकल्या होत्या. पण प्रार्थनेचा अर्थ काय आहे, त्या प्रार्थनेच्या शब्दाचा अर्थ काय आहे, हा कधीही मी समजून घेण्याचा धाडस सुद्धा केलं नाही, प्रयत्न केला नाही. मला त्याची गरज वाटली नाही. लोक करतात म्हणून मी करायला लागत होतो. हेच माझे प्रार्थनेच्या बाबतीत हेच उद्देश होते, बाकी काही उद्देश नव्हते. आणि अपेक्षा होत्या त्या प्रार्थनेच्या मागे की प्रार्थना केल्याने आपलं व्यवस्थित होते, व्यवस्थित चालते, या अपेक्षा होत्या. पण मी कुठलाही अर्थ प्रार्थनेचा समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आणि जेव्हा माझ्या हातात दारू आली तेव्हापासून तर ये मध्ये येपर्यंत, म्हणजे वयाच्या कमीत कमी 55व्या वर्षीपर्यंत प्रार्थनेच्या बाबतीत काय, त्या लहानपणी ऐकलेल्या प्रार्थनेचा ते शब्द काय, ते सर्व विसर पडला होता. आणि त्याबद्दल पूर्वग्रह सुद्धा दूषित झाले होते. आणि जरी पूर्वग्रह दूषित झाले होते, पण माझ्यासारखा दारुड्या, लोभी, स्वार्थी जेव्हा जेव्हा माझी फाटली असायची, एखादं फार माझ्यावर संकट आलं, एखादा सकाळी सावकारच पैसे मागायला आला आणि त्यांनी धमकी देऊन गेला की संध्याकाळपर्यंत पैसे दिले नाही तर तुझी खैर नाही झाल्या, मग भीतीमुळे मग प्रार्थना आठवत होती. आणि देवाला प्रार्थना करून एकच मागणी करत होतो की देवा, एक तर लाठी लागू दे, वरली लागू दे, नाहीतर या सावकाराला मारून टाक. म्हणजे माझ्या अपेक्षा काय होत्या या प्रार्थना वगैरे मध्ये, का एक तर बायको चांगली मिळू दे, नोकरी चांगली मिळू दे. पण मनगटात टाकत नाही, फुकट अपेक्षा, मनगटात जोर नाही, फुकट अपेक्षा करत होतो प्रार्थनेतून, याच्यातून त्याच्यातून. हे काही साध्य होणारी गोष्ट नाही. पण हे मध्ये जेव्हा आलो तेव्हा प्रार्थनेचे शब्द ऐकले, देवा
ही परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही. तर ही प्रार्थना, हे जे शब्द ऐकले मी तेव्हा हे मला काही अशी प्रार्थनेसारखे काही वाटतच नव्हते. हे याच्या बाबतीत वेगळंच काही वाटत होतं. काही अशी एखादी मागणी केल्यासारखं वाटत होतं. जी परिस्थिती बदलू शकत नाही. आता कोणती परिस्थिती बदलायची? एवढी भयानक परिस्थिती करून मी इथे मध्ये आलो. काय माझी परिस्थिती काय पैसा आणला करून बदलणार आहे का? तर माझं ते वेगळंच काहीतरी कालतंबात चालू होतं. मला वेगळंच काही ह्या प्रार्थनेत काही तत्वज्ञान वाटत होतं. म्हणजे ज्ञान शिकवल्यासारखं, तत्वज्ञान दिल्यासारखं. आणि आमच्यासारख्या दारुड्याला तत्वज्ञान तर अजिबात पडत नाही. पण काय होतं, लोक म्हणतात, जरी पटत नाही पण लोक म्हणतात म्हणून मी सुद्धा म्हणायला लागलो. घोपंटपट्टी टाईप प्रार्थना करायला लागलो. प्रार्थनेचा भावनेचा जो स्पर्श आहे अंतर्मनात थोडाफार सुद्धा होत नव्हता. प्रार्थनेचा जो अर्थ बरेच दिवस यामध्ये येत होतो, पण प्रार्थनेचा अर्थ बरेच दिवस समजला नाही आणि समजून घेण्याची परिस्थिती सुद्धा नव्हती. आणि मी जेव्हा दारू पिऊ आमचा काय दारुड्याचा दारू पिऊ जो मेंदू आहे जो डॅमेज झालेला असते आणि त्या डॅमेज मेंदूवर कुठलाही याचा प्रभाव एकाएकी पडत नाही. आणि त्याच्यात अजून माझ्यासारखा दारुड्या, स्वतःला स्वतः परमेश्वर मानणारा दारुड्या, स्वार्थी, डोकं फिरलेला, अशा व्यक्तीला काय ते मीटिंग वगैरे सहजासहजी समजणार आहे. पण मीटिंग मध्ये जे काही चालू आहे, लोक शेअरिंग करतात, तर हे बरेच दिवस मला काही कळत नव्हतं हे शेअरिंग काय करतात काय नाही. पण कुठेतरी थोडीशी जाण होत होती. मी कुठे फक्त अटकलो होतो बट लेकिन परंतु मध्ये. आणि माझ्या मनात काही तुच्छ भावना होत्या. त्या तुच्छ भावना एकाएकी जात नसतात दारुड्याच्या. हा दारुड्या अहंकारी आणि गर्विष्ठ माझ्यासारखा दारुड्या जरी मीटिंग मध्ये येत होता, पण काही ना काही कुठं ना कुठं तुलना माझ्या मनात चालूच होत्या. कोणी म्हणे माझी बायको गेली, कोणी म्हणे नोकरी गेली. मी तुलना करत होतो की माझी बायको नाही गेली, माझी नोकरी बरोबर आहे. पण ह्या ज्या तुच्छ भावना होत्या जरी त्या जात नव्हत्या आणि तरी मीटिंगला मी येत होतो. काय येत होतो, काय इथे मला बांधवाचे प्रेम येत राहा ही ह्या शब्दाची जी ताकद आहे तो माझ्यावर कुठेतरी काम करत होते. म्हणजे हे फेलोशिप, हे कार्यक्रम जरी मी आत्मसात स्वतः करत होतो, पण काही ना काहीतरी प्रमाणात माझ्यावर काम करत होता. तेव्हाच मी मीटिंगला येत होतो. काय मला आता टाइमपासला जागा नव्हत्या का? बऱ्याच ठिकाणी टाइमपासला जागा होत्या. पण तरी मला इथे काहीतरी वेगळंच काहीतरी वाटत होतं. वेगळीच काही आशादायक विचाराची देवाणघेवाण वाटत होती. जरी मनपूर्वक मी कार्यक्रम घेत नव्हतो, पण तरी मी येत होतो. आता परमेश्वराचं नियोजन माझ्या बाबतीत काय होतं यामध्ये येत गेलो. तर येत राहण्याच्या मागं माझं काही परमेश्वराचं नियोजन असायला पाहिजे. त्याच्याशिवाय थोडं येत राहिलो मी. आणि येच्या कार्यक्रम मीटिंग मध्ये आशादायक विचाराची देवाणघेवाण, ईश्वराबद्दल भलकटलेले विचार माझ्यातले कुठेतरी हळूहळू बदलायला लागले. आणि अल्कोहोलिकच्या कार्यक्रमाचा जो व्याप आहे आणि हळूहळू जो प्रार्थनेचं महत्व अंतर्मनातून अंतर्भूत होऊन त्या प्रार्थनेतून निघणाऱ्या भावना ज्या होत्या त्या अंतर्मनाला जोपर्यंत स्पर्श करत नाही तोपर्यंत प्रार्थनेचा गाभा आणि सार प्रार्थनेचा जो आहे माझ्या गाजक्या दारुड्याला तो समजतच नाही. आणि तोपर्यंत अल्कोहोलचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा मला समजणार नाही. आणि जरी मला समजत नव्हता किंवा समजणार नव्हता, कारण पण तो हळूहळू कुठंतरी झिरपायला लागला होता आणि माझ्यात बदल व्हायला सुरुवात झाली होती.
मला दिसत नव्हती ती. आणि मी स्वतःही असं मानत नव्हतं की माझ्यात काही बदल होऊन राहिला. पण सुरुवात माझ्यात थोडीशी विनम्रता वाढत चालली, कार्यक्रमाबद्दल प्रेम वाढलं आणि मी हे मध्ये का येत राहिलो आणि जे मी येत राहिलो त्या अस्तित्वाची मला कुठेतरी जाण व्हायला लागली. आणि मी कोण आहे येथील बांधवाच्या जे शेअरिंग होतं मीटिंगमध्ये होत होतं त्याच्या अनुभवातून आणि माझ्या अनुभवातून थोड्याच दिवसात मला हा जो अल्कोहोलिक अनोनिमसचा बांधवाचा कळप आहे, तर ह्या कळपात राहून मला बरंच काही थोडं समजायला लागलं. आणि ये मध्ये मला आणण्यामागील आता जे परमेश्वराचं नियोजन काय होतं त्याची अनुभूती मला यायला सुरुवात चालू झाली. आणि फक्त मला त्यासाठी काय करावं लागलं की अल्कोहोलिकच्या कार्यक्रमाकडे डोळे फाडून पाहावं लागलं. आणि माझा जो चष्मा होता, जो दारुड्या विचाराचा जो चष्मा होता, तर तो मला कुठेतरी उतरावा लागला आणि स्पष्ट डोळ्यांनी मला डोळे फाडू फाडू कार्यक्रमाकडे बघावं लागलं. आणि तेव्हाच अल्कोहोलिकच्या कार्यक्रमात मी काही शिकायला लागलो. आणि अल्कोहोलिकच्या कार्यक्रमानं मला जो जमिनीवर आणलं, जो पूर्वी लक्ष्मण हवेत उडत होता, आकाशात जाण्याचे स्वप्न पाहत होता, उंच भरायला गेल्याचे स्वप्न पाहत होता, त्या लक्ष्मणची अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमाने कुवत दाखवून दिली. काय कुवत दाखवली की माझा जो ताटा आहे दारुड्याचा, तो ताटा उतरण्याचं कार्य हे कार्यक्रमाला सुरुवात झाली. जो ताटा जो उतरत नव्हता तो ताटा आता हळूहळू उतरायला लागला, त्याची सुरुवात झाली. आता माझा आवाज कमी झाला, माझ्या बायकोचा आवाज वाढला. आता माझी ऍक्शन बदलली, पूर्वीसारखी ऍक्शन राहिली नाही. जी पूर्वी रिॲक्शन देत होतो की साला तुला दाखवू काय, तर ती रिॲक्शन पूर्वी होत होती. त्या रिॲक्शन मधून जे गंभीर परिणाम होत होते, तर हा बदल घडून आणण्याकरता मला आता तर हे कार्यक्रमातून मला काहीतरी प्रार्थनेच्या माध्यमातून बराचसा जो बदल घडायला सुरुवात झाली. आणि माझ्यातला मी जो होता, जो लक्ष्मणला स्वस्थ बसू देत नव्हता मीटिंग मध्ये, तो मी सुद्धा आता माझ्यातून बाहेर निघायला लागला आणि मीटिंग मध्ये मी स्वस्थ बसायला लागलो. आणि मी पूर्वी काय समजत होतो, मी वेगळा कोणी तरी वेगळाच आहे. पण तू लेखा लक्ष्मण वेगळा कोणी नाही आहे, तू एक दारुडी आहे. ही माझी ओळख मला अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमाने, फेलोशिपच्या बांधवाने, त्यांचे अनुभव, माझे अनुभव यातून मला स्पष्ट पटवून दिली का तू दारुड्याशिवाय वेगळा कोणी नाही लक्ष्मण. जरी सुरुवातीला प्रार्थना मीटिंग, आता मी मीटिंगला जेव्हा येत होतो, सुरुवातीला प्रार्थना होत होती, मीटिंग संपल्यानंतर प्रार्थना होत होती. आणि ती प्रार्थना जी आहे, जरी मी मेकॅनिकल पद्धतीने करत होतो, लोक करतात म्हणून मी करत होतो, पण ह्या प्रार्थनेचा माझ्या जीवनात काय महत्व आहे, ह्या प्रार्थनेने मला काय फायदा होणार आहे, तर हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला नाही. पण ह्या प्रार्थनेचा अर्थ काय आहे, याचा सोब्रायटीच्या जीवनाची काय संबंध आहे, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे मला जेव्हा मी स्पॉन्सर घेतला, स्पॉन्सरनं मला प्रार्थनेचा अर्थ समजावून सांगायला सुरुवात केली, तेव्हा मी या प्रार्थनेमध्ये खोलवर शिकायला लागलो. आणि तेव्हा प्रार्थनेचा मला अर्थ थोडा असा एकदम नाही समजला, थोडा थोडा कळायला लागला. तेव्हा प्रार्थनेचा थोडा थोडा अर्थ जो होता, तर ते कळायला थोडीफार मदत
स्पॉन्सरच्या मदतीने व्हायला सुरुवात झाली आणि प्रार्थनेचं माझ्या जीवनात किती फार मोठं महत्त्व आहे हे मला जाणायला लागलं, कळायला. तेव्हा त्या प्रार्थनेचं माझ्या मनात काहीतरी महत्त्व वाढलं, अन्यथा महत्त्व वाढलं नव्हतं. जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचं मला ज्ञान होणार नाही, ती गोष्ट मला खोलवर मला समजणार नाही, तोपर्यंत मला त्या गोष्टीचं महत्त्व वाटूच शकत नाही. हा माझा अनुभव आहे मित्र. आता मी जेव्हा मीटिंगला रोज येतो, मीटिंगला येण्याच्या आधी दिवसभराचे माझ्या डोक्यावर इतके काही ओझे असतात. चिडचिड, बेचैन, अस्वस्थ, घरचा लोड, कामाचा लोड. जेव्हा मी हे सर्व माझ्या डोक्यावर ओझं घेऊन येतो आणि जी पहिले सुरुवातीला जी मीटिंगची प्रार्थना होते, मला प्रार्थना मिळते, त्या प्रार्थनेने माझ्या इतका काही माझ्या मनावर परिणाम करून जातो की हे जे सर्व तणावग्रस्त माझं वातावरण असते, हे सर्व माझ्या डोक्यावर जे काही ओझं असते, हे सर्व ओझं नष्ट झाल्यासारखं वाटते. आणि 1 तास मीटिंग मध्ये मी इतका शांत बसतो की मला असं माझ्या डोक्यावर कुठलंही ओझं असल्याचा मला भासत होत नाही. मी शांततेने मीटिंग करतो आणि मीटिंग झाल्यानंतर पुन्हा प्रार्थना करून जेव्हा अल्कोलँडच्या मीटिंगच्या बाहेर पडतो आणि तेव्हा डोक्यावरचा एकदम ताण कमी झाल्याची भावना आणि एकदम असं फ्रेश वाटायला लागते. आणि घरी जाऊन एक शांततेने एक झोप अशी शांततेने येते. त्याचं कारण काय झोप शांततेने याचं? की माझ्या डोक्यावर ओझं घेऊन मी रात्री झोपू नाही शकत. जर माझ्या डोक्यावर ओझं असलं तर मी शांततेने झोपू शकणार काय? नाही झोपणार. तर ह्या प्रार्थनेचं इतकं महत्त्व आहे की माझ्या डोक्यावरचं जे ओझं आहे दिवसभराचं, तर जेव्हा मी प्रार्थना म्हणतो तर माझं डोक्यावरचं ओझं उचललं जाते आणि मला एक शांत झोप लागते आणि मला एक फ्रेशनेसपणा माझ्यात येतो. आणि दुसरा दिवस सुद्धा माझा, जर मी सकाळी पुन्हा प्रार्थना केली तर माझा दिवस सुद्धा चांगला जातो. मला दिवसभर कोणतीही चिंता वाटत नाही, माझ्या डोक्यावर कुठला ताण वाटत नाही. का वाटत नाही? का हे माझ्यात दिवसभर एक सेनरिटी प्रार्थनेची एक ताकद राहते आणि एक फेलोशिपची सुद्धा ताकद राहते. तर मला एक माझ्या जीवनात प्रार्थनेचं महत्त्व काय आहे हे कळायला लागलं. आणि जेव्हा माझ्यासारखा दारुड्या प्रार्थना करतो, अजून आतून जो तुटलेला असतो, खचलेला असतो, मीटिंग मध्ये अशांत राहतो, मीटिंग मध्ये माझं मन लागत नाही, मन भरकटत राहते, आता तसं होत नाही. का होत नाही? का माझ्या प्रार्थना जुटलेली आहे. त्या प्रार्थनेचा माझ्यावर असर होतो आणि माझ्यात ती स्थिरता आली असते. आणि मीटिंग मी किती चांगल्या प्रकारे केली, मीटिंग मध्ये मी आज काय मिळालं मला, आणि मीटिंगच्या प्रार्थनेतून मला जी शांती मिळायला सुरुवात झाली, तो इतका मोठा फायदा. जेव्हा मी फक्त आता मीटिंग प्रार्थना तोंडाने बोलून राहिलो तर एवढा होऊन राहिला. आणि जर मी ही प्रार्थना जर शब्दशः लाईन बाय लाईन जर मी समजून घेतली तर मला माझी वास्तविकता समजण्यात सुद्धा मदत होईल. हे माझं एक लक्षात यायला लागलं. आणि माझ्या स्पॉन्सरने ही प्रार्थना मला समजावून सांगण्यात मदत केली. मी प्रार्थना समजावून घेतली तेव्हा माझ्या जीवनाची खरी वास्तविकता काय आहे हे कळायला मला काही वेळ लागला नाही. आणि माझ्या जीवनाचा संपूर्ण सार ह्या प्रार्थनेत दडलेला आहे हे मला दिसायला लागलं. आणि ह्या प्रत्येक समस्येचं मला एक समाधान ही जी 6 लाईनची छोटीशी प्रार्थनामध्ये दिसायला लागलं. आणि माझ्या वास्तविकतेचं दर्शन सुद्धा मला व्हायला लागलं. आता माझ्या जीवनात काही गोष्टी अशा आहेत की त्या मी काही केल्या, मी कितीही प्रयत्न केले तरी बदलू शकत नाही. आणि काही गोष्टी अशा आहेत
की त्या माझ्या हातात आहे. तेच फक्त मी बदलू शकतो. हे जे कडू सत्य आहे आणि ते बदलण्यासाठी माझ्यात विद्यम नाही आहे, माझ्यात शहाणपण नाही आहे, माझ्यात सत्सद विवेक नाही आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात येते तेव्हा मी काहीच करू शकत नाही. एक दुबळा असल्यासारखं मला वाटते. आणि तिथेच माझा अहंकार जो आहे हा अहंकार दुखावला जातो आणि माझी खरी परेशानी सुद्धा तीच आहे. तर मला असं वाटायला लागतं माझ्याजवळ काहीच नाही आणि ही परिस्थिती मी बदलू शकत नाही. तर माझा अहंकार जो आहे तर ही प्रार्थना जी आहे तर माझ्या अहंकाराला तोडण्याचं काम करते. तर ही किती शानदार पद्धतीनं ही प्रार्थना माझ्यातला जो अहंकार आहे त्याला हळूहळू तोडण्याचं काम करते प्रार्थना. आता ज्याची मला प्रार्थना करायची आहे तर ती माझ्यापेक्षा पॉवरफुल असायला पाहिजे. ज्याच्यामध्ये माझ्यापेक्षा एक मोठी ताकद असायला पाहिजे. तेव्हाच मी त्या प्रार्थना त्याची प्रार्थना करून मला काही उपयोग होईल. नाही त्याला अन्यथा काही उपयोग होणार नाही. कारण स्वतःला मी महान समजणारा, माझ्या ताकदीला महान मानणारा, पण माझ्याहीपेक्षा महान जर शक्ती असेल आणि ती शक्ती माझ्यावर काम करेल तर त्या देवाची मला प्रार्थना करायला काही हरकत नाही. नाहीतर काही अर्थ होणार नाही. आणि देवा हा शब्द जेव्हा उच्चारला जातो आणि देवा ह्या शब्दापासूनच प्रार्थनेची सुरुवात होते. पण देवा ह्या शब्दाची आमच्यासारख्या दारुड्याला एक एलर्जी आहे. स्वतःला देव मानणारा, स्वतःची देवाला मानणार नाही. माझ्यासारखा दारुड्या देवाला न मानणारा म्हणजे नास्तिक, आस्तिक, आज्ञेयवादी. आस्तिक असतो तर माझा प्रॉब्लेमच नाही आहे. पण मी आज्ञेयवादी आहे, नास्तिक आहे. तर माझ्यासारख्या दारुड्यासाठी कदाचित कार्यक्रम इथंच खतम होऊन जाईल. कारण मी नास्तिक असेल, आज्ञेयवादीला तर प्रार्थनेला देवाला काही मानणार नाही. पण इथं अल्कोहोलिकांमध्ये जो देवाला मानत नाही त्याच्यासाठी मोकळीक दिली आहे. देवाला मानतो त्याच्यासाठी मोकळीक आहे. कार्यक्रम दोघांसाठी सारखाच आहे. का मी देव मानत नाही माझ्यासाठी कार्यक्रम इथे खतम होऊन जाईल तसं नाही. देवाला मी मानत नसेल तरी मला अल्कोहोलिकांचा कार्यक्रम मिळणार आहे. मी तरी दारूपासून दूर राहणार आहे. मला इथं मोकळीक दिली. देवाला मान का नको म्हणा, पण मानशील तर फारच चांगलं. तू देवाला मानत नाही तर तुझी एक देवाबद्दलची वेगळी संकल्पना कर. हायर पॉवरला मान. ही सुविधा इथे उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे जो देवाला मानत नाही त्याची इथे दारू थांबते, देवाला मानतो त्याची इथे दारू थांबते. इथे कुठलाही भेदभाव नाही आहे. आता देव हा शब्द उच्चारताना मी एक अशा महान शक्तीचं अस्तित्व मान्य करतो की ती शक्ती माझ्यापेक्षा महान आहे. आणि देव हा शब्द माझ्या तोंडातून तेव्हाच निघतो, अन्यथा निघत नाही. जेव्हा मी फार मोठ्या आपत्तीत सापडलो असतो, माझ्यावर फार मोठं संकट कोसळलं आहे, सारे चारी बाजूने मार्ग बंद पडलेले दिसतात, तेव्हा देवा हा शब्द माझ्या अंतर्मनातून निघतो. आणि देवा आणि तो देवा शब्द मी देवाला मानतो. ज्या देवाला मानत असेल, मी हायर पॉवरला मानत असेल किंवा माझ्या धर्माच्या देवाला मानत असेल तर त्या देवापर्यंत माझा आवाज निश्चितच पोहोचतो आणि देव माझ्या मदतीला धावून येतो. जरी मला देव दिसणार नाही तो कुठल्या स्वरूपात येईल आणि मला मदत करून जाईल हे मला सांगता येईल.
त्याचं मला हे नाही देता येणार, त्याचा अनुभव नाही सांगता येणार मला, पण मला त्याची प्रचिती निश्चितच येईल जेव्हा माझा जीव वाचल. आता प्रार्थनेची पहिली लाईन काय म्हणते, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता दे. माझ्या जीवनात जेव्हा सर्व काही व्यवस्थित चालते, जेव्हा मला कुठलीही परेशानी नसते, जेव्हा माझ्या जीवनात माझ्या मनाप्रमाणे सर्व काही होते, तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित असते माझ्या जीवनात. पण माझ्या जीवनात मी ठरवल्याप्रमाणे जे घडायला पाहिजे ते घडत नाही. आणि जेव्हा जे घडत नाही म्हणजे जे मी ठरवतो त्या ठरवल्याप्रमाणे घडत नाही. आता माझ्या आजूबाजूचे लोक जे आहेत ते माझ्या मनाप्रमाणे वागत नाही, माझ्या कामधंद्यात जे मला हवं आहे तसं इन्कम मिळत नाही, बायको माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकत नाही, तर मी ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा तशाच पूर्ण व्हायला पाहिजे. जशा मी अपेक्षा करतो मला असं वाटतं की तशाच माझ्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे, पण त्या पूर्ण होत नाही. कारण माझ्या इच्छा काय असते, तर इच्छा वेगळ्याच काही असते. माझ्या इच्छा मला आवडणाऱ्या असते. मी माझ्या इच्छा कधीही दुसऱ्याचा विचार करत नाही आणि करणारही नाही. आता मी एखाद्या रोडने चाललो आहे तेव्हा मला काय वाटते, पूर्ण रस्ता छपा असायला पाहिजे, कोणी गाडी नसला पाहिजे, गाडीला ब्रेक मारायचं कामच नाही पडलं पाहिजे. ही परिस्थिती आलीच नाही पाहिजे ब्रेक मारायची. तर माझं हे माझ्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे, मला असं वाटते. आता चौरस्त्यावर गेल्यावर रेड लाईट सिग्नल लागतो, मला असं वाटते का रेड लाईट सिग्नल लागायलाच नाही पाहिजे, आणि माझ्या बाबतीत तरी लागायला नाही पाहिजे. तो रेड लाईट सिग्नल माझ्यासाठी नाही इतरांसाठी असायला पाहिजे. जेव्हाही मी पोचलो तर मला तो हिरवा सिग्नल दिसला पाहिजे. आता हे माझ्या मनाप्रमाणे नाही होणार, आणि माझं मन म्हणते की माझ्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे. तर मी हे मान्यच करायला तयार नसतो का ही परिस्थिती मी बदलू शकत नाही, आणि जगात सर्व काही माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या महत्वाकांक्षेप्रमाणे होणार नाही. आणि जेव्हा माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाही मग तेव्हा काय होते, आमच्यातला अहंकार दुखावा लागतो, आणि मग आम्हाला स्वतः आम्ही त्रास करून घेतो. पण जशी परिस्थिती आहे तशी मी स्वीकारत नाही. माझ्या काय कमतरता आहे खरी की मी ते स्वीकार करण्याची माझ्यात भावना नाही आहे. जी परिस्थिती आहे ती मी स्वीकारायला पाहिजे, जसं आहे तसं मी मान्य करायला पाहिजे. जसं मी दारुड्या होतो, अल्कोहोलिकांच्या मीटिंगला आलो, अल्कोहोलिकांच्या सभासदांना मला मान्य केलं, स्वीकारलं ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत. पण माझ्यासारखा दारुड्या परिस्थितीचा स्वीकारच करत नाही, आणि हीच सर्वात मोठी माझ्यासारख्या दारुड्याची कमजोरी आहे, एक परेशानी आहे. आणि हार जे मानण्याचं माझ्यात, हार मानण्याची कुवतच नसते माझ्यात. मी हार मानणं आपल्या शब्दात दिसण्यात येतच नसते, आणि स्वीकार करण्याची जी प्रसन्नता पाहिजे ती प्रसन्नता नाही माझ्यात. ती प्रसन्नता मला माझ्यात आणावं लागेल. जोपर्यंत माझ्याची प्रसन्नता येणार नाही, प्रसन्नतेने मला स्वीकारावं लागेल, प्रसन्नतेने मला हार मानावं लागेल, प्रसन्नतेने मला शरणागती पत्करावं लागेल, दुसरा म्हणते म्हणून नाही. तर इथे पहा, मी दारुड्या आहे हे मला माहित आहे. मला पहिल्या घोट्यापासून बचाव करायचा हे सुद्धा मला माहित आहे. मला मेंटल ऑब्सेशन आहे, फिजिकल ऑब्सेशन आहे, आणि पहिला घोट माझ्या पोटात गेला तर माझी शारीरिक एलर्जी जागृत होते, आणि ही एलर्जी मला मरेपर्यंत सुद्धा चालणार आहे. म्हणजेच मी मध्यशक्ती समोर बल आहे
मी दारुड्या आहे ही स्वीकार करण्याची भावना माझ्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी दारूपासून दूरच राहू शकत नाही. आणि हे मला सत्य मान्य करावंच लागेल. आणि ही आमची खरी परेशानी, खरी समस्या हीच आहे. आणि जोपर्यंत हे मान्य करत नाही तोपर्यंत माझी अल्कोहोल घेण्याची पहिली पायरी पूर्णच होत नाही. आणि दुसऱ्या पायरीमध्ये मी देवाला मानत नाही. देवाला मी दारूला नाही म्हणण्याची माझ्यात ताकद नाही. म्हणजे दारूला माझ्यात नाही म्हणण्याची ताकद नाही आणि ती ताकद माझ्यात नाही. मला दारूला नाही म्हणायचं आहे तर ती ताकद माझ्यात पैदा करायसाठी ती देवाला मागावं लागेल. तर दुसऱ्या पायरीमध्ये जी ताकद नव्हती आमच्यात ती ताकद आम्हाला मिळते. आणि तिसऱ्या पायरीमध्ये माझी इच्छा आणि जीवन हे मला परमेश्वराच्या स्वाधीन करायचं आहे. जे काही जगात होणार आहे ते माझ्या इच्छेनुसार होणार नाही. आणि माझ्या इच्छेनुसार मी करून पाहिलं तर मी दारुड्या झालो. मला माझ्या हाती काहीच नाही सापडलं दारुड्या बनण्याशिवाय. कदाचित मी वेगळं काही बनवू शकलो असतो पण दारुड्याशिवाय मी वेगळं काही बनवू शकलो नाही. तर मला माझ्या इच्छाचं पालन करायचं नाही. आता मला फक्त परमेश्वराच्या इच्छेचं पालन करावं लागतं. आणि हे जोपर्यंत करत नाही आणि इच्छा आणि मन माझं आणि माझं जीवन परमेश्वराच्या मी स्वाधीन करत नाही तर तोपर्यंत मला ह्या 3 पायऱ्या प्रार्थनेमधून जर माझ्यात झिरपणार आहे त्या झिरपणार नाही. प्रार्थनेचा 3 पायऱ्याचा मला सार जो आहे तो मला प्रार्थनेमधून कळणार नाही. आणि माझ्या मनामध्ये प्रसन्नतेचा अभाव आहे. मी परिस्थितीसमोर हतबल आहे. मी हारलो आहे हे मान्य करतो पहिल्या पायरीमध्ये. तुझ्या मदतीची गरज आहे हे दुसऱ्या पायरीमध्ये मान्य करतो. माझ्या मनावर जे राज्य केलं, व्यक्तीनं राज्य केलं, परिस्थितीनं राज्य केलं आणि मी त्यालाच बदलण्याचा प्रयत्न केला. पण हे मी जोपर्यंत मान्य करत नाही का लक्ष्मण तू कोणालाही बदलू शकत नाही. आणि देवाला मला एकच मागायचं आहे की माझ्या आयुष्यात मला शांतता, स्थिरता आणि संतुलन यावे. माझं आयुष्य सुरळीत चालवण्यासाठी माझ्यात एक योग्यता मी मागतो. आणि त्यासाठी माझे जीवन आणि माझी इच्छा मी परमेश्वराच्या स्वाधीन करतो. कशासाठी? का माझं आयुष्य सुरळीत चालावं, माझ्या स्थिरता यावं, माझ्या शांतता लाभावं मला. तोपर्यंत मला या 3 पायऱ्याचे प्रार्थनेतून मला सारं समजणार नाही. आता जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ते बदलण्याचे धैर्य मागतो. दुसरी लाईन, मी कोणती परिस्थिती बदलू शकतो? मी व्यक्तीला बदलू शकलो नाही, परिस्थितीला बदलू शकलो नाही, फक्त मी स्वतःला बदलू शकतो. जे मी दारू पिण्याच्या काळात गैरकृत्य केलेल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, लैंगिक अनेकांना त्रास दिलेला आहे. आणि ह्या त्रास दिलेल्या स्वतःला जोपर्यंत मला जाणीव होत नाही आणि मला स्वतः जाणीव करून घ्यायची असेल तर मला माझं आत्मसंशोधन करावं लागेल. मला 4थ्या पायरीचा आढावा घ्यावा लागेल. माझ्या गत आयुष्यात मी किती घाणेरडा व्यक्ती होतो. आणि जेव्हा मला माझ्या गत आयुष्याचा शोध मी घेतो तेव्हा मला स्वतःला बदलण्यासाठी जे काही करायचं आहे, ज्या परिस्थितीचा मला सामना करावा लागेल तर मी त्या परिस्थितीचा सामना करणार मी व्यक्ती नाही. कारण ज्या परिस्थितीचा मला सामना करायचा आहे त्या परिस्थितीचा सामना करणाऱ्यापैकी मी नसतो. कारण त्यासाठी मला धैर्य हवं आहे. 4थ्या पायरीचा आढावा घेणं म्हणजे ते सोपं काम नाही आहे. कारण मी किती रंगलेली आहे, माझी किती चड्डी हिरवी पिवळी झाली आहे हे माझं मलाच माहित आहे. कारण माझ्यासारखा दारुड्या हा पलायनवादी असतो, पळकुट्या असतो, परिस्थितीचा सामना करू शकत नाही, वास्तव्यापासून पळणारा माणूस आहे. आणि हे गुण माझ्यामध्ये असल्यामुळं मला धैर्य हवं आहे. कारण नेमकं माझ्यात धैर्यच नाही आहे. जर माझ्या धैर्य असतं तर माझ्या कोणी अवगुण झालेच नसते.
आणि त्यासाठी मी परमेश्वराला एक मनपूर्वक प्रार्थना करतो, कारण मला आता योग्य निर्णय घ्यायचा आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी परमेश्वराला मला मदत मागायची आहे, कारण माझ्या आयुष्यात जे आहे बरोबर नाही चालू आहे. जरी दारू थांबली आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पारी जरी मान्य केलं आहे माझी दारू थांबली आहे, पण माझी परिस्थिती बरोबर नाही आहे. बेचैन, चिडचिडा, अस्तव्यस्त हे सारं चालूच आहे. ड्राय ड्रंक, आणि हे ड्राय ड्रंक आणि माझे जे स्वभाव दोष आहे माझ्या प्रगतीला अडथळा आणणारे आहे. मला प्रगती करायची आहे, त्या प्रगतीसाठी मला ताकद हवी आहे, धैर्य हवं आहे, आणि जी परिस्थिती मी बदलू शकतो ती परिस्थिती बदलण्यासाठी मला या प्रार्थनेतून देवाला काय मागणं करायचं आहे. मागणं करणं वाईट नाही आहे, पण नेमकं मला काय मागायचं आहे आणि काय नाही मागायचं आहे हे सुद्धा मला समजायला पाहिजे. माझी मागणी अवाढव्य नसायला पाहिजे, का मी मेलोच नाही पाहिजे, मला अमृत पाषाण दे देवा, ही मागणी नसायला पाहिजे. मला गरज काय आहे, गरजेपुरती मागणी असायला पाहिजे. हवा अशी मागणी असायला नाही हवी मित्र. तर माझ्या जीवनात ज्या काही गोष्टी, तर माझं काय म्हणालं माहिती आहे, मी अशा काही चक्रामध्ये फसलेलो आहे का ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही, त्यालाच मी वारंवार बदलवण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या जीवनात ज्या काही गोष्टी माझ्या हातात आहे त्या मी करू शकतो त्याकडे मी दुर्लक्ष करतो. आणि माझ्यासारख्या दारुड्याची परिस्थितीच तशी असते, दुर्लक्ष करण्यासारखी. आणि माझ्या जीवनात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मला कराव्या लागणार आहे. आणि अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम मला काय सांगतो, तुझ्या बलबुत्यावर तू काही करू शकत नाही लक्ष्मण, तुला मदत घ्यावी लागेल. साधी दारूच्या समस्यासाठी तुला मदत घ्यावी लागली, परमेश्वराची मदत घ्यावी लागली, फेलोशिपची मदत घ्यावी लागली. तू स्वतः काहीच करू शकत नाही, त्याच्यासाठी मला तुला मदत मागावी लागेल. निव्वळ प्रार्थना करून काही साध्य होणार नाही. दे रे हरी पलंगावर बसतो देवाला प्रार्थना करतो की मी कुठलाही कामधंदा केला नाही तरी चालेल असं मला वाटते, आणि मी देवाला प्रार्थना करतो, देवा माझ्या गरजा भागव. मला असं वाटते की देव भागवणार आहे. तर कोणतीही गोष्ट इथे फुकट मिळणार नाही. साधी दारूची समस्येतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला इथं फुकट काही मिळालं नाही. त्यासाठी मला प्रयत्न करावे लागेल. देवाचं काम देव करेल आणि माझं काम मला करावं लागेल. मला देवाने इतकं मोठं तंदुरुस्त शरीर दिलं आहे, मला मानव म्हणून जन्म दिला आहे, माझ्या मनगटात ताकद दिली आहे, बुद्धी दिली आहे. का ते बुद्धी काही विनाकारण वापरासाठी दिली आहे काही नाही. तर मला त्या बुद्धीचा वापर करावा लागेल, तर्कबुद्धी लावावी लागेल. मी काय बदलू शकतो, काय बदलण्याची माझ्यात ताकद नाही, तर मला बदलण्याची माझ्यात ताकद नव्हती, तर हे फेलोशिपनं मला ताकद दिली. मी स्वतःला बदलू शकतो, माझी विचार करण्याची पद्धत बदलू शकतो, माझ्यापासून कोणाला त्रास होणार नाही. होणार असेल तर तशी परिस्थिती निर्माण होत असेल तर ती परिस्थिती सुद्धा मी बदलू शकतो. तर पूर्वी माझ्यासारख्या माझे जे स्वभाव दोषमुळे, तर माझ्यात जे राग होता, खुन्नस होता, तर ह्या साऱ्या गोष्टीमुळे मी घरच्यांना त्रास दिला, कामधंद्याच्या ठिकाणी त्रास दिला, नातेवाईकांना त्रास दिला, आजूबाजूला त्रास दिला, कोणाला सुखी जगूच नाही दिलं. आता मला परतफेड जर म्हणून करायचं असेल तर त्यांना काय हवं आहे, मी त्यांना काय देऊ शकतो, ते देण्यासाठी मी परमेश्वराला एक धैर्य मागतो. पण सर्वप्रथम मला दुसऱ्याला माफ करावं लागेल, त्याच्या पहिले स्वतः माफ करावं लागेल, मग मी दुसऱ्याला माफ करू शकल. आणि जेव्हा मी दुसऱ्याला माफ करू शकल तेव्हाच मला लोक माफ करल. तर माझ्यासाठी लोक बदलणार नाही, तर मला लोकांसाठी बदलावं लागेल. त्यासाठी माझ्याकडे धैर्याची कमी आहे, आणि हे धैर्याची कमी आहे हे मला स्वीकार करावं लागेल. आणि जी परिस्थिती मी बदलू शकतो आणि जी परिस्थिती बदलू शकत नाही याच्यातला मला भेद सुद्धा जाणून घ्यायचा आहे. आणि तो भेद जाणून घेण्यासाठी मला ज्ञान हवं आहे, मला विज्डम हवा आहे. त्याशिवाय मी ती परिस्थिती समजू शकणार नाही, कोणती परिस्थिती बदलू शकतो आणि कोणती नाही बदलू शकतो.
बदलू शकत. पण माझ्यासारखा दारुड्या, मी असा एक माणूस आहे, अहंकार पीडित असलेला माणूस. लोकांनी मला अनेकदा सांगितलं, दारू पिऊ नको रे, दारू शरीराला घातक आहे, तू दारुड्या बनशील. वारंवार लोकांनी भयानक इशारे सुद्धा दिले आहे, पण कोणाचंही ऐकायला तयार नव्हतो. ज्या गोष्टीनं माझी दारूमुळे बरबादी झाली आहे, माझ्या घरात आग लागली आहे, आणि ती आग कोणी विझवण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला मी आग विझू देत नव्हतो. कारण मी एक अहंकार पीडित माणूस होतो. कारण माझ्यात आणि त्या आगीतून मी बाहेर पडण्यासाठी माझ्यात विद्यम नव्हता. मी स्वतःहूनच, मला असं वाटत होतं का दारू छोड़ना तो मेरे बायात का खेळ आहे भैया, अकल से छोड़ देंगे. पण त्याच्यासाठी सुद्धा मला विद्यम पाहिजे होता, शानपण पाहिजे होतं, मला ज्ञान पाहिजे होतं. तर मला कोणती परिस्थिती बदलायची आणि कोणती बदलायची नाही आहे. तर ह्या दोन्ही मधला मला भेद जाणावा लागेल, आणि नेमका तो भेद जाणण्यासाठी माझ्याकडे विद्यम नव्हता. आणि तो विद्यम मला मिळवायचा असेल तर मला ये मध्ये लिटरेचर वाचावं लागेल, मला पॉन्थर घ्यावं लागेल, मला 12 पायऱ्यावर काम करावं लागेल, मला फिजिकल, आता जरी मला फिजिकल सोब्रायटी भेटली, पण मला भावनात्मक सोब्रायटी अजून नाही मिळाली आहे. मी भावनेत अजूनही गुंतलेला आहे. मी नॉर्मल माणूस नाही आहे, ॲबनॉर्मल माणूस आहे. तर मला नॉर्मल होण्यासाठी 12 पायऱ्यावर काम करावं लागेल, आध्यात्मिक प्रगती करावं लागेल, उन्नती करावं लागेल. मला बऱ्याच लोकांना त्रास दिला आहे. माझ्यात मी गुन्हे केलेले आहे बरेचसे, त्या गुन्ह्याची मला कबुली द्यावी लागेल. 7व्या पायरीमध्ये मला परमेश्वराला प्रार्थना करावं लागेल. माझे स्वभाव दोष, माझे जे चरित्र दोष काढून टाकण्यासाठी मला परमेश्वराची मदत घ्यावी लागेल. मला प्रार्थना करावी लागेल परमेश्वराला. आणि मग मला 9व्या पायरीमध्ये मला जेव्हा मी लोकांची नुकसान भरपाई करेल, तेव्हा मी एक शुद्ध बनल, माझं शुद्धीकरण होईल, मला काही आश्वासनाची पूर्तता होईल. आणि 10व्या पायरीमध्ये जो माझ्यात विद्यम नव्हता, आणि दुसऱ्या पायरीमध्ये मला विद्यम परत मिळवून देण्याची हमी दिली होती, तो माझ्या 10व्या पायरीमध्ये मला विद्यम मिळणार आहे, मला ज्ञान मिळणार आहे, एक माझ्यात शहाणपण येणार आहे. ते शहाणपण जेव्हा मला मिळेल, तर ते शहाणपण टिकून ठेवण्यासाठी परमेश्वराची मला जवळीक साधावं लागेल, परमेश्वराची प्रार्थना करावं लागेल, ध्यान करावं लागेल. आणि मला जे मोफत मिळालेलं आहे, मग मी जो ऋणी आहे, अल्कोहोलिकाचा ऋणी आहे, ते ऋण मला फेडावं लागेल. तर ते मला इतरांना मदत करावी लागेल 12वी पायरीच्या काम करून. तर मित्र, मला नाशिक समूहाने बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी नाशिक समूहाचा, देवानंद भाऊचा, आणि जे आज बांधव माझं भटार ज्यांनी ऐकलं आहे, ते कदाचित माझं काय चुकीचं असू शकते, का मला जे समजलं त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद भाऊ.